नमस्कार मंडळी, आईचा बटवा घरगुती उपचार या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचे स्वागत करतो। मंडळी, जिम आणि व्यायाम हा सध्या अनेकांच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे। पण व्यायाम फक्त वजन कमी करण्यासाठी, मसल्स वाढवण्यासाठी आहे का, की त्यामागे काही खोल विचार आहेत? आजचा आपला विषय आहे जिम आणि आयुर्वेद व त्याचं योग्य संतुलन कसं राखावं। जर तुम्ही जिमला जात असाल किंवा जाऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, पूर्वीच्या काळात माणूस निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगत असे। सकाळी लवकर उठून प्राणायाम, सूर्यनमस्कार, योगासने, जंगलातून चालणे, डोंगर चढणे, शारीरिक कष्ट घेणे हे त्याच्या दिनचर्येचा भाग असायचा। त्यामुळे शरीर नैसर्गिकरित्या तंदुरुस्त राहायचे। आज मात्र लोकांना जिम शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही। पण जिममध्ये जाऊन व्यायाम करताना आपल्याला काही मूलभूत गोष्टींची काळजी घ्यावी लागते। कारण व्यायाम हा जितका फायदेशीर आहे तितकाच तो चुकीच्या पद्धतीने केल्यास घातकही ठरू शकतो। व्यायामाचे पहिले आणि महत्त्वाचे सूत्र म्हणजे मर्यादा। आपल्या शरीराची ताकद ओळखली पाहिजे। अनेक लोक जिममध्ये जाऊन अतिव्यायाम करतात, स्नायूंवर प्रचंड ताण देतात। पण आयुर्वेद सांगते की व्यायाम तेव्हाच करावा जेव्हा तो शरीराला सहन होईल आणि त्याचा नंतरही त्रास होणार नाही। व्यायामानंतर जर थकवा, अशक्तपणा, झोप न येणे, चिडचिड, सांधेदुखी असे काही जाणवत असेल तर समजून घ्यावे की आपण आपल्या शरीराच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन व्यायाम करत आहोत। शरीराच्या स्नायूंना विश्रांतीची गरज असते, त्यांना पुनर्बल मिळणेही आवश्यक असते। म्हणूनच व्यायाम नेहमी हळूहळू वाढवावा आणि शरीराच्या संकेताकडे लक्ष द्यावे। तसेच व्यायामाचे वय असते। लहान वयात म्हणजे साधारण 15-16 वर्षाच्या आत स्नायू बांधण्यासाठी जड वजन उचलणे चुकीचे आहे। यामुळे शरीरात अस्थी आणि मज्जाधातूच्या वाढीवर परिणाम होतो। परिणामी लहान वयातच केस पांढरे होणे, संधिवातासारखे विकार निर्माण होऊ शकतात। आयुर्वेदानुसार 18 ते 20 वर्षानंतर जड व्यायाम सुरू करावा आणि 70 ते 75 नंतर ते टप्प्याटप्प्याने कमी करावा। शरीरातील धातूचे पोषण योग्य वयात होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। प्रकृतीनुसार व्यायामाचे स्वरूपही ठरते। कफ प्रकृतीच्या व्यक्तींना व्यायामाचा जास्त फायदा होतो, कारण त्यांच्या शरीरात स्निग्धता आणि स्थैर्य जास्त असते। पण वात आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी अतिव्यायाम करू नये, कारण यामुळे वात वाढतो, ज्यामुळे सांधेदुखी, पाठदुखी, अशक्तपणा, चिडचिडेपणा निर्माण होऊ शकतो। वात प्रकृतीच्या व्यक्तींनी योगासने, प्राणायाम, चालणे याकडे जास्त लक्ष द्यावे। व्यायामासाठी योग्य वेळ कोणती? आयुर्वेद स्पष्ट सांगते की सकाळच्या वेळी म्हणजे सूर्योदयाच्या सुमारास व्यायाम करावा। यावेळी शरीरातील वात आणि कफ दोष संतुलित असतात। सकाळी केलेला व्यायाम शरीराला स्फूर्ती देतो, चयापचय क्रियेला गती देतो। पण रात्री किंवा अंधारात व्यायाम करणे टाळावे। संध्याकाळी हलका व्यायाम करता येईल, पण सकाळचा व्यायाम हा सर्वोत्तम आहे। पण व्यायामाचा खरा फायदा घ्यायचा असेल तर आहार योग्य असायला हवा। आजकाल लोक फक्त प्रोटीन पावडर, एनर्जी बार्स, मांसाहार यावर भर देतात, पण हे सगळे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांना हानी पोहोचवू शकतात। आयुर्वेद सांगतो की शरीराच्या 7ही धातूंचे पोषण नैसर्गिक आहाराने व्हावे। तूप, दूध, लोणी, तांदूळ, गहू, डाळी, भाज्या, फळे हे शरीरासाठी योग्य आहेत। स्नायू वाढवण्याच्या नादात जठराग्नी दुर्बल होणार नाही याची काळजी घ्यावी, कारण शरीर केवळ स्नायूंचे नसते तर ते रस, रक्त, मांस, भेद, अस्थी, मज्जा आणि शुक्रधातूंनी बनलेले असते। त्यातील कोणत्याही धातूचा ऱ्हास झाला तर शरीर कमकुवत होते। आजकाल जिममध्ये अत्याधुनिक उपकरणे आहेत, विविध प्रकारचे वर्कआउट्स आहेत, पण याचा अतिरेक करू नये। आयुर्वेदानुसार कोणताही व्यायाम करताना नैसर्गिक हवेचा, सूर्यप्रकाशाचा संपर्क असावा। जिममध्ये हे दोन्ही नसते।
त्यामुळे आठवड्यातून किमान 2 ते 3 दिवस मोकळ्या जागेत व्यायाम करणे, चालणे, योगासने करणे हितकारक ठरते. व्यायाम फक्त शरीरासाठी नसतो, तो मनासाठीही असतो. नियमित व्यायामाने आत्मविश्वास वाढतो, मानसिक ताण कमी होतो, शरीर सदृढ बनते. पण हे सर्व दीर्घकाळ टिकवायचे असेल तर व्यायाम हा सातत्याने करावा लागतो. अनेक जण काही दिवस जिम करतात आणि मग सोडून देतात. असे होऊ नये यासाठी व्यायाम हा आपल्या दिनचर्येचा भाग करावा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीराची भाषा ऐकावी. प्रशिक्षक काही सांगतो म्हणून आंधळेपणाने व्यायाम करू नये. आपले शरीरच आपल्याला सांगते की काय योग्य आहे आणि काय अयोग्य. त्यामुळे जिम करताना किंवा कोणतेही व्यायाम करताना शरीराच्या संकेताकडे लक्ष द्यावे. योग्य व्यायाम, योग्य आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैली यामुळेच खरे आरोग्य मिळू शकते. तर मंडळी, योग्य व्यायाम, योग्य आहार आणि योग्य जीवनशैली हेच खरं आरोग्य आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.